ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की सायली महिपतला विचारत असते की महिपत असं काय आहे की जे नागराजला माहिती आहे आमच्या घराबद्दल आणि आम्हाला माहीत नाही आहे, सांग. त्यावर महिपत हा बोलत नसतो. सायली म्हणते, बोल महिपत, असं काय आहे. त्यावर तो सांगतो की वहिनी, तुम्ही अंधारात चाललाय, प्रकाशात जा, सत्य तुम्हाला तुमच्या घरातच सापडेल. त्यावेळी अर्जुन म्हणतो, बघितलंस बायको, मी म्हणालो होतो ना तुला, हा आपल्याला व्यवस्थित कोऑपरेट करणार नाही म्हणून. कशाला आलो आपण याला विचारायला याच्याकडे. त्याबरोबर लगेचच नागोबा महिपत म्हणायला लागतो, हो साहेब, मी जे सांगितले की नाही ते बरोबर सांगितल्या. तुम्ही तुमच्या घरात प्रकाश शोधा, तुम्हाला सत्य तिथेच सापडेल, समजलं ना. त्याबरोबर मग मात्र सायली अर्जुन काहीही न बोलता तिकडनं निघतात. तर दुसऱ्या बाजूला आता प्रताप फोनवर बोलत असतो. ती ऑर्डर आली का? हो हो चालेल. आणि एक काम करा, आपली दुसरी ऑर्डर, तिचा कच्चा माल लवकर मागवून घ्या. हां, ठेवतो. त्यानंतर मग रविराज काका हसताना बघून प्रताप रविराज काकांना विचारतो, काय रे, काय झालं रविराज, का हसतोयस एकटाच. त्याबरोबर मग रविराज काका म्हणतात, काही नाही, अरे बातमी वाचत होतो, प्रॉपर्टीसाठी भावाने केला भावाचा खून. त्याबरोबर प्रताप रविराज काकांच्या खांद्यावरती हात ठेवून, या असल्या गोष्टी नको वाचत जाऊस, नाहीतर तुला जास्त त्रास होईल, असं म्हणतात. त्याबरोबर मग रविराज काका सांगतात, त्रास तर मला होणारच आहे रे, आयुष्यभर त्रास होणार आहे. अशी मी कुठली चूक केली होती की माझी मुलगीच माझ्याबरोबर असं वागली आणि माझा भाऊसुद्धा माझ्याबरोबर असा वागला. काय केलं होतं मी जे मलाच कळत नाही आहे ना, असं वाटतंय. त्याबरोबर मग प्रताप म्हणतो, जाऊ देत, शांत हो, या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास नको करून घेऊस रविराज. रविराज काका म्हणतात, तुला नाही माहिती, मी नागराजवरती खूप प्रेम केलं, नागराजची खूप काळजी घेतली, त्याला खूप सांभाळलं आणि आता हे सगळं घडून बसलं. इतक्यात त्या ठिकाणी अश्विन येतो. आता अश्विन तिकडे येतो आणि काका, तू ठीक आहेस ना, तुला बरं वाटतंय ना, असा प्रश्न विचारतो. त्याबरोबर लगेचच रविराज काका म्हणतात, हो ठीकच म्हणायचं, इथे 2 वेळचं खातोय झोपतोय, व्यवस्थितच म्हणायचं आता. त्यावर मग अश्विन म्हणतो, ठीक आहे काका, जर तुला व्यवस्थित वाटतंय ना तर ठीकच म्हणायचं आपण. त्याबरोबर मग पुढे आता विचारतो की प्रतिमा आत्या कुठे आहे. त्यावर रविराज काका म्हणतात, ती झोपली आहे. त्यावर अश्विन म्हणतो, काय, प्रतिमा आत्या यावेळी झोपली आहे का, काही झालं आहे का. त्याबरोबर मग रविराज काका म्हणतात, नाही रे, हल्ली वरचेवर तिला थकवा जाणवतो, म्हणून मग यावेळी झोपते ती. त्याबरोबर प्रताप म्हणतो, पण याआधी प्रतिमा या टायमाला कधीच नाही झोपायची, काय झालं आहे काय. त्याबरोबर मग लगेचच अश्विन म्हणतो, नाही काय आहे ना, हे जे काही घडून गेलं आहे ना, त्या सर्वाचाच तिला खूप जास्त लोड आलेला असणार आहे आणि त्यामुळे तिला असा त्रास होतो. मी काय म्हणतो काका, आपण ना आत्याचं फुल बॉडी चेकअपच करून घेऊया. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन हे दोघंजणं निघालेले असतात. इतक्यात नागराज त्यांना हाक मारतो, काय रे सायली, अर्जुन, इथे काय करताय तुम्ही. ओ, माझी आठवण आली म्हणून आलात का इथे. हां, तुम्हाला तुमच्या घराचं सत्य जाणून घ्यायचं असेल ना, म्हणून आला असाल. बरं या इकडे या, या या इकडे या, इकडे या. त्याबरोबर मग सायली आणि अर्जुन दोघंजणं त्याच्याजवळ येतात आणि म्हणतात, काय मग उघडलं का कोडं, समजलं का सत्य. नाही, तसं म्हणा, तुम्हाला ते सत्य समजणार नाहीच आहे. शेवटी ते सत्य, ते कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला माझ्याकडेच यावं लागणार आहे, माझ्याच हातापाया पडावं लागणार आहे आणि मलाच विनवण्या कराव्या लागणार आहेत. सांग ना नागराज काका, सांग ना नागराज काका, सांग ना नागराज काका. बरोबर ना, तुमच्या ह्या चेहऱ्यावरच्या प्रश्न कोड्यात उत्तर दडलं आहे, तुम्हाला काहीही कळलेलं नसल्याचं. तुम्ही कितीही हातपाय मारले, कितीही प्रयत्न केले ना, तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर कधीच सापडणार नाही आहे. शेवटी तुम्हाला त्या कोड्याचं उत्तर मागण्यासाठी माझ्याकडेच यावं लागणार आहे, माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण त्या कोड्याचं उत्तर या संपूर्ण जगात फक्त एक व्यक्ती देऊ शकते आणि ती आहे नागराज किल्लेदार. तुम्हाला माझ्याकडेच यावं लागणार आहे. त्याबरोबर आता अर्जुनला राग येतो आणि अर्जुन नागराजला म्हणतो, नाही, अजून तरी मला उत्तर सापडलेलं नाही आहे, पण नागराज एक गोष्ट लक्षात ठेव, मी नक्कीच त्या कोड्याचं उत्तर शोधून काढेन आणि तुझ्याकडे तर मी अजिबात येणार नाही आहे. त्यावर नागोबा म्हणतो, मार ना, किती हातपाय मारायचे तेवढे मार अर्जुन, पण तुला त्या प्रश्नाचं उत्तर सापडणारच नाही आहे, कळलं का. बरं असो, तुझ्या हातात 1 महिना आहे, पुढच्या 1 महिन्यात शोधून काढ, नाहीतर मग मी आहेच, मला येऊन भेटा.
भेटूया 1 महिन्यानंतर. त्याबरोबर आता इकडे प्रिया विचार करते, नागोबाने मला 1च महिन्याची वेळ दिली आणि आता त्याने ह्या दोघांनासुद्धा 1 महिन्यानंतरचीच वेळ दिली. म्हणजे नागोबा 1 महिन्यानंतर खरोखर नाही 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 असं काही होता कामा नये असा ती विचार करू लागते. त्याबरोबर इकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघंजणं बाहेर येतात, एंट्री करतात आणि निघतात. त्यावर इकडे सायली ही मात्र तिच्या विचारात मग्न होते. अर्जुन तिला म्हणतो, बायको काय झालं? सायली काही नाही बोलते. अर्जुन म्हणतो, बरं चल मी तुला घरी सोडतो. त्याबरोबर सायली म्हणते, नाही नको, कशाला, तुम्ही एक काम करा, तुम्ही जा ऑफिसला, मी जाते ना रिक्षाने, तुम्ही जा. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अगं कशाला, मी असताना तुला रिक्षाने जाण्याची काय गरज आहे? त्याबरोबर सायली म्हणते, अहो मला ना खरंच कळत नाही हो, म्हणजे हे सगळं काय सुरू आहे? एका बाजूला बघा नागराजने काहीही सांगितलं नाही आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला महिपतकडून काहीही अपेक्षा नसताना महिपतने आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली. म्हणजे तो कोड्यात काहीतरी बोलला. हे सगळं काय आहे? कोर्टात सुद्धा कशी महिपतने साक्ष दिली? महिपत असा नेमका कुठल्या गोष्टीला घाबरला? अर्जुन म्हणतो, अगं तो घाबरला की त्याचे बाकीचे कारनामेसुद्धा वर येतील. बरं ते सगळं जाऊ दे, आता तू माझ्याबरोबर चल, मी तुला घरी सोडतो. सायली म्हणते, अहो कशाला? अर्जुन म्हणतो, जर तू आर्ग्युमेंट करत राहिली नाहीस ना तर उशीर होणार नाही, चल लवकर. मग अर्जुन आणि सायली तिकडनं निघतात. त्यानंतर आता अर्जुन ऑफिसला येतो, पण अर्जुनला सतत नागोबाचं बोलणं आठवत असतं. अर्जुन, मी मयासूर आहे आणि ज्याप्रमाणे मयासुराने पांडवांच्या आयुष्यामध्ये ती मयासभा भरवली होती ना, त्याचप्रमाणे मी सुद्धा तुमच्या आयुष्यात मयासभा भरवली. तर दुसऱ्या बाजूला अर्जुनला नागराजचं बोलणं आठवत असतं, तर एका बाजूला त्याला महिपतचं बोलणं आठवत असतं. तुम्ही अंधारात चालताय, तुम्ही प्रकाशात चाला, उजेड तुम्हाला घरातच दिसेल. त्याबरोबर इकडे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन आज आपल्याला आपल्या पेडणेकर केसवरती काम करायचं आहे. आपले क्लायंट येणार आहेत, त्यांच्याबरोबर मीटिंग आहे आणि आपल्याकडे एका बिल्डरची केस आहे, तिच्यावर सुद्धा काम करायचं आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, चैतन्य थांब ना. त्यावर चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे काय थांब ना, आधीच एकतर तू ऑफिसला उशिरा आलायस, त्यात तुला आता काम करायचं नाही आहे, तुझा मूड नाही आहे का? अर्जुन म्हणतो, मी आज महिपतला भेटायला गेलो होतो. त्यावर चैतन्य म्हणतो, काय काय म्हणाला तो? आणि त्या मयासुराबद्दल, त्या मयासुराच्या सभाबद्दल वगैरे जे नागराज काकाने बडबडली होती त्याबद्दल काही बोललाय का तो? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नाही, माझ्यासोबत सायलीसुद्धा होती. त्याबरोबर हे ऐकून आता चैतन्य घाबरतो आणि म्हणतो, काय, सायली वहिनी? अरे अर्जुन तू, आणि मग चैतन्य डोक्यावर हात मारतो आणि म्हणतो, सायली वहिनीला काय गरज होती तुला तिकडे घेऊन जाण्याची? बरोबर, तुला कळतंय का तू केवढी मोठी रिस्क घेतली होतीस ते? अरे जर सायली वहिनीसमोर तो महिपत चुकून जरी काही बोलून गेला असता तर काय झालं असतं, तुला कळतंय का? त्यावर तो म्हणतो, मलासुद्धा ती भीती वाटतच होती. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, पण हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे. तू सायली वहिनीला जर सर्व गोष्टी आधीच सांगितल्या असत्यास तर हे सगळं करायची वेळ आलीच नसती ना. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अरे आपल्याला माहिती आहे की नागराजसारख्या खोटारड्या लोकांचं सत्य वर काढण्यासाठी कधी कधी हे असे ट्रॅप रचावे लागतात. पण सायलीला माहीत नाही आहे ना ही गोष्ट. सायलीला पटणार नाही आहे हे सगळं खोटं वगैरे बोललेलं मी. त्यावर चैतन्य म्हणतो, अरे पण शेवटी तू तिच्याशी खोटं बोलतोयसच ना. अर्जुन म्हणतो, अरे याचंच तर खूप गिल्ट आलं आहे ना मला. मी एक काम करतो, मी इन्स्पेक्टर सावंतांना सांगतो साक्षी जिवंत आहे आणि त्यानंतर साक्षीचा शोध सुरू होईल. एकदा का साक्षी पोलिसांना सापडली की त्यानंतरच मी बायकोला सांगतो साक्षी जिवंत असल्याबद्दल, कारण त्याआधी जर मी तिला सांगितलं तर ती पॅनिक होईल. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, तुला वाटतं साक्षी सापडेल? अर्जुन म्हणतो, हो नक्की सापडेल, कारण पर्याय नाही आहे तिच्याकडे. तू एक काम कर, तू एक लिस्ट बनवायला घे ज्यामध्ये साक्षीचे फेवरेट कॅफे, फेवरेट रेस्टॉरंट, फेवरेट हॉटेल्स जे की पनवेलमध्ये आहेत आणि तिथे ती जाऊन राहू शकते असे आहेत, अशा ठिकाणच्या सर्व डिटेल्स मला अपडेट कर. त्यावर चैतन्य म्हणतो, चालेल करतो, आणि मग लगेच आता तो तिकडनं जातो. तर दुसऱ्या बाजूला सायली आणि कल्पना दोघीजणी स्वयंपाकाचं बघत असतात. इतक्यात त्या ठिकाणी सुमन येते. सुमन गपचूप बसलेली असते, काहीच बोलत नसते. सायली म्हणते, बघा नाही, सुमन काकूंची काय वाईट अवस्था झाली आहे. हल्ली सुमन काकू काही बोलतच नाही तो कोणाबरोबर. मला तर बिचाऱ्यांचं खूप वाईट वाटतं. त्याबरोबर कल्पना म्हणते, मलासुद्धा काही कळत नाही. सुमनला बरं वाटावं म्हणून आपण काही करू शकतो का?
काय करायचं काय नाही काही सुचत नाही. आणि जोपर्यंत तिला काहीतरी विरंगुळा मिळत नाही, ती कशात रमत नाही ना, तोपर्यंत तिच्या डोक्यातनं नागराज भाऊजींचे विचार जाणार नाहीच आहेत. त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, तिला कशात तरी रमवलं पाहिजे. त्यावर मग आता सायलीसुद्धा विचार करू लागते की काय बरं करता येईल. आणि मग सायली ही मुद्दामून आता लगेच कल्पनाला म्हणते, आई तुम्हाला मंडण करता येतं का हो? त्याबरोबर कल्पना म्हणते काय? त्यावर आता सायली तिला इशाऱ्यात खुणावते की सुमन काकूंना मंडण येतं. मग लगेचच कल्पना म्हणते, मंडण ना, हो म्हणजे कितीतरी वर्षांपूर्वी केलं होतं गं मी. त्यामध्ये तेच ना, ज्याच्यात साबुदाणा आणि चणा डाळ घालतात ते. त्याबरोबर मग लगेचच सायली म्हणते, हो हो आई त्याचं प्रमाण काय असतं? त्यावर कल्पना म्हणते, मला वाटतं दोन्ही समप्रमाणातच घेत असतील. इतक्यात तिकडे सुमन येते आणि म्हणते, नाही वहिनी, समप्रमाणात नाही घेत. जर 1 वाटी साबुदाणा घेतला ना तर 2 वाटी चणा डाळ घ्यावी लागते. त्याबरोबर मग सायली म्हणते, तुम्हाला येतं सुमन काकू मंडण बनवता? त्यावर ती म्हणते, हो. मग लगेचच सायली म्हणते, मला शिकवाल तुम्ही? त्यावर सुमन काकू म्हणते, अगं हो, नक्की शिकवेन. मला जर माहीत असतं ना की तुला मंडण आवडतं तर मी तुला कधीच शिकवलं असतं. चल मी तुला शिकवते. तू एक काम कर, आज आहे ना साबुदाणा आणि चणा डाळ ह्या गोष्टी भिजायला घाल. त्यावर सायली म्हणते, काय योगायोग आहे, रात्री मी चणा डाळ भिजत घातलीच होती भाजीसाठी आणि बघा ना पूर्णाजींचा आज उपास म्हणून मी साबुदाणासुद्धा भिजत घातला आहे. आपण करू शकतो ना त्याचंच. त्याबरोबर मग लगेचच सुमन काकू ठीक आहे म्हणते आणि सुमन काकू आनंदाने स्वयंपाकाला लागते. सायली मनात खुश होते की चला कितीतरी दिवसांनी सुमन काकूचं हसू परत आलं. तर इकडे प्रियाला मात्र कशाशी काहीच घेणं देणं नसतंच. नेहमीप्रमाणे प्रिया ही आता विचार करत असते की मला ना नागराजसाठी खोटा का होईना पण एखादा वकील शोधायला हवाच. त्याच्यासमोर त्या वकिलाला नेऊन उभं केलं पाहिजे. म्हणजे त्याला वाटेल की मी त्याला सोडवण्यासाठी काहीतरी एफर्ट्स देते, काहीतरी प्रयत्न करते. नाहीतर जर त्याला वाटलं की खरोखर मी त्याला सोडवायला काहीच नाही करत आहे तर मग मात्र चालणार नाही. मग ती तंबोली वकिलांना कॉल करते आणि ती त्यांना म्हणत असते की हॅलो ॲडव्होकेट तंबोली, मला तुमच्याशी थोडं केसबद्दल बोलायचं आहे. एक केस तुमच्याकडे फाईल करायची होती. तंबोली बोलतात. त्याबरोबर प्रिया म्हणते, ॲक्च्युली ते नागराज किल्लेदार. त्याबरोबर लगेचच ॲडव्होकेट तंबोली फोन कट करतात. आता प्रिया इकडनं बोलत असते, हॅलो पण आता तोपर्यंत वकील साहेबांनी तर फोन कट केलेला असतो. प्रिया म्हणते, कट केला म्हणजे एकही वकील या नागोबाची केस घ्यायला तयार नाही की काय? दुसरा वकील बघते आणि मग ती एका दुसऱ्या वकिलाला कॉल करते आणि म्हणत असते, हॅलो ॲडव्होकेट, मला नागराज किल्लेदारांच्या केसबद्दल. त्याबरोबर आता समोरचा वकीलसुद्धा फोन कट करणार असतो. प्रिया म्हणते, थांबा, फोन कट करू नका, आधी माझं पूर्ण म्हणणं ऐकून घ्या. मला नागराज किल्लेदारांची केस तुमच्याकडे फाईल करायची, पण तो सुद्धा वकील आता नाही म्हणतो. प्रिया म्हणते, अहो तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही नागराज किल्लेदारांची केस घ्यायला नाही का म्हणताय? काय झालं आहे? त्यावर तो वकील फोन ठेवून देतो. त्याबरोबर प्रिया म्हणते, नागोबाची केस घ्यायला कोणीसुद्धा तयार नाही आहे. आता नागोबाने कांडसुद्धा एवढे मोठे करून ठेवले तर त्याला मी तरी काय करू? नागोबाला सोडवू कसा आणि काय करू? मलासुद्धा ना खरंच काही सुचत नाही आहे त्याच्यासाठी काय करता येईल. हे कांडच एवढे मोठे आहेत याचे आणि रविराज किल्लेदारच्या विरुद्ध कोण उभा राहील? तर आता दुसऱ्या बाजूला अर्जुन हा कामाचं चैतन्याला सांगत असतो आणि चैतन्याला मात्र बिचाऱ्याला झोप आलेली असते. तो झोपतो. त्याबरोबर अर्जुन त्याला उठवतो आणि म्हणतो, चैतन्य आपण काम करूयात का? चल कम बॅक टू अवर वर्क. आणि मग तो त्याला सांगू लागतो की त्याला काय हवं आहे, कसली यादी बनवायची आहे, काय करायचं आहे. आणि तो त्याला म्हणत असतो की हे काम करायचं. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन काय हे किती रात्रीचं सांगतोयस तू? मी तुला दुपारी कामं करून देत होतो पण त्यावेळी. त्यावर अर्जुन म्हणतो, ए चैतन्य गप्प बस, ह्या विषयावरती घरात बोलायचं नाही आहे, सांगितलं आहे ना तुला, विसरलास का? त्यावर चैतन्य म्हणतो, सॉरी अर्जुन, खरंच सॉरी. अरे पण ऑफिसमध्ये जाऊन करूयात ना उद्या ही सगळी कामं. हे सगळं मी तुला उद्यासुद्धा ऑफिसमध्ये दिलं असतं ना. आज एवढी काय घाई आहे या सर्व कामांची? आणि जर आपल्याला असंच रात्री लेट नाईट जागून काम करायचं असेल ना तर ठीक आहे, पण मला सायली वहिनींच्या हातची गरम कॉफी हवी आहे. जर मी त्यांच्या हातची गरम कॉफी घेतली तर मी काम करू शकतो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुला कॉफी हवी आहे ना, कॉफी पी, पण ह्या विषयावरती घरात बोलू नकोस. चैतन्य म्हणतो, बरं सॉरी, मी पुन्हा नाही बोलणार, पण
डील मंजूर करावं लागेल. सायली वहिनींच्या हातची गरम गरम कॉफी आणि त्यानंतर मगच काम. तरच मला काम करायला जरा अशी म्हणजे तरतरी येईल, छान वाटेल. अर्जुन म्हणतो बरं. बायको, ए बायको. त्याबरोबर सायली त्या ठिकाणी येते. अर्जुन म्हणतो चैतन्याला तुझ्या हातची कॉफी हवी आहे. सायली म्हणते चैतन्य भाऊजींना खरंच कॉफी हवी आहे की चैतन्य भाऊजींच्या नावाखाली तुम्हाला कॉफी हवी आहे? त्यावर चैतन्य म्हणतो नाही नाही वहिनी, खरंच मलाच कॉफी हवी आहे. अगं काय झालं ना, हा अर्जुन बघ ना लेट नाईट काम करायचं म्हणतो आहे, म्हणून मग मी म्हटलं की एक कॉफी पिऊया म्हणजे जरा तर येईल. सायली म्हणते पण झोप येत असताना असं उशिरापर्यंत बसून काम करण्याची काहीही गरजच नाही आहे ना मुळात. देवाने आणि निसर्गाने झोप तर ही रात्रीचीच का बनवली आहे? कारण शरीराला आणि मेंदूला त्यावेळी आराम मिळावा यासाठी. पण जर आपल्याला शरीराला आणि मेंदूला आराम द्यायचाच नसेल तर काय करणार आपण? चैतन्य भाऊजी, तुम्हाला काम करण्याची आत्ता उशिरापर्यंत काहीही गरज नाही आहे. केलं तेवढं पुरे झालं. एक काम करा, तुम्ही आज इथेच राहा. जा आणि मागच्या बाजूला जे आपलं हे आहे ना, आपलं गेस्ट रूम, तिथे जाऊन तुम्ही झोपू शकता. जा उगाचच्या उगाच तुम्हाला जागरण व्हायला नको. तुम्ही जा आणि निवांत झोपा. त्याबरोबर मग चैतन्य म्हणतो वा वा वहिनी, खरंच थँक्यू. तू ना अशा अधनंमधनं येत जा म्हणजे मला असं बरं वाटेल. तुझ्या लेक्चरचा मला खूप फायदा होतो. मी जातो आणि घरी झोपतो. तशीही उद्या सुट्टीच आहे. एवढं बोलून मग चैतन्य तिकडनं निघून जातो. त्याबरोबर काम करण्यासाठी आता अर्जुन पुन्हा एकदा बसतो. सायली म्हणते काय चाललं आहे तुमचं? मी सांगितलं ना झोपायला चला म्हणून. अर्जुन म्हणतो बायको, डोकं चालत नाही आहे. सायली म्हणते अच्छा, डोकं चालत नाही आहे का? पण मग जर तुम्हाला जागं राहायचंच असेल तर इथे काम करत बसून जागं राहण्यापेक्षा तुम्ही माझ्याबरोबर जागे राहूच शकता ना. आता सायलीने हे असं म्हटल्याबरोबर अर्जुन लगेचच हातातली सगळी कामं बंद करतो आणि सायलीला म्हणतो की तुमच्याबरोबर? त्याबरोबर सायली म्हणते हो, माझ्याबरोबर. आणि मग काय, सायली आणि अर्जुन हे दोघंजणं बाहेर येऊन बसतात मोकळ्या हवेवरती. अर्जुन म्हणतो बायको, मला वाटलं होतं तू मला बेडरूममध्ये घेऊन जाशील. सायली म्हणते अहो, माझ्या मनातही नव्हता. मी तुम्हाला इथे बाहेरच घेऊन येणार होते मोकळ्या हवेवरती. तुम्ही काय म्हणालात? तुमचा मेंदू काम करत नाही आहे. मेंदू काम करत नसताना असं जरा मोकळ्या हवेवरती छान शांत बसलं की नाही की बरं वाटतं. कळलं ना? आणि नवरा बायकोने असं निवांत छान बाहेर बसून एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून गप्पा मारणं यालासुद्धा रोमांसच म्हणतात. फक्त तुम्हाला वाटतो तोच रोमांस नसतो काही. त्याबरोबर अर्जुन म्हणतो हो, हे अगदी खरं आहे. आणि आणखीन एक गोष्ट, नवरा बायकोनी एकत्र सतत जिंकत राहणं हा सुद्धा रोमांस आहे. सायली म्हणते हो, तुमचं बरोबर आहे. तुम्हाला बरं वाटावं ना, त्यासाठी आलो आहे आपण इकडे. मोकळ्या हवेत बरं वाटतंय की नाही आता तुम्हाला ते सांगा बरं पहिलं मला. अर्जुन म्हणतो खरंच बायको, मला खूप बरं वाटतंय. मोकळ्या हवेवर शांत वाटतंय. पण नागराज बोललेल्या शब्दांचं कोडं मात्र ना अजूनही सुटत नाही आहे. ते मनातून जातच नाही आहे. कसली मायासभा, काय बोलत होता तो? म्हणजे सर्व गोष्टी कशा कोड्यात राहिल्या आहेत ना अजूनही. त्यामुळे टेन्शन वाटतंय. सायली म्हणते अहो, सापडेल आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर. काळजी करू नका तुम्ही. आणि जर तो बोललाय ना तर नक्कीच काहीतरी असं असणार आहे जे त्याला माहिती आहे, जे आपल्याला शोधून काढायचं आहे, असं सायली अर्जुनला म्हणते. त्यानंतर दोघंजणं आता खाली बसतात आणि घरातल्या सर्व सदस्यांची नावं लिहितात. त्यानंतर मग नावं लिहून झाल्यावर लगेचच अर्जुन म्हणतो की त्या दिवशी नागराजने बोलताना प्रिय या शब्दावरती खूप जास्त जोर दिला होता. प्रिय म्हणजे? त्यावर सायली म्हणते प्रिया? त्यावर अर्जुन प्रिया शब्दाला गोल करतो आणि म्हणतो अच्छा, म्हणजे हे गुपित जे आहे ते प्रियाबरोबर जोडलं गेलेलं आहे. सायली म्हणते मग आता आपल्याला प्रियाच्या बाबतीत असं कुठलं गुपित आहे जे आपल्याला माहीत नाही आहे ते शोधून काढायचं आहे. मग सायली अर्जुन एकमेकांच्या हातावरती जोरात हात ठेवतात आणि आता मिशन तन्वी असं म्हणतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.